कणकवली शहरातील मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना होणारा उपद्रव लक्षात घेता कणकवली नगरपंचायतीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे। भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम सुरू असून लवकरच कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली। कणकवली येथील घोपुरी आश्रम येथे घोपुरी आश्रमच्या पदाधिकाऱ्यांची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट घेतली। यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, लुकेश कांबळे, जयेश धुमाळे, घोपुरी आश्रमचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, सचिव बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, तेजस राणे, रामदास मांजरेकर आदी उपस्थित होते। बैठकीदरम्यान कोंडवाड्यासाठी लागणाऱ्या जागेची पाहणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत केली। पुढे ते म्हणाले, मोकाट गुरांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोंडवाडा उभारण्याचा प्रस्ताव नगरपंचायतीसमोर आहे। तसेच भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र शेल्टर उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे। यासाठी घोपुरी आश्रम परिसरात जागा उपलब्ध करून देण्याबाबत नगरपंचायतीने आश्रम व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे। घोपुरी आश्रमचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, सचिव बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी या उपक्रमासाठी सकारात्मक प्रतिसाद देत जागा उपलब्ध करून देण्यास संमती दर्शविली आहे। घोपुरी आश्रम परिसरात 2 जागा दाखविण्यात आल्या असून त्यापैकी योग्य जागेवर मोकाट गुरांसाठी कोंडवाडा आणि भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्याचे नियोजन आहे। याबाबत नगरपंचायतीकडून लवकरच घोपुरी आश्रम व्यवस्थापनाशी अधिकृत पत्रव्यवहार करण्यात येईल। येणाऱ्या नगरपंचायत सभेच्या विषयपत्रिकेतही हा विषय ठेवण्यात आला असून कोंडवाडा व शेल्टर कशा पद्धतीने चालवायचे, आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी करायची तसेच मोकाट गुरे सोडणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई कशी करायची याबाबत चर्चा केली जाणार आहे। कणकवली शहरातील नागरिकांना मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी ही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे, असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले। लवकरच याबाबत ठराव, अंदाजपत्रक आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून कोंडवाडा तसेच कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष पारकर यांनी स्पष्ट केले। मध्ये मोकाट गुरांचा फार मोठा उपद्रव त्या ठिकाणी होतोय। भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं लोकांना उपद्रव होतोय, अनेक तक्रारी आहेत आणि त्याबाबत नगरपालिका एका ॲक्शन मोडमध्ये आहे आणि काही ना काहीतरी या विषयावर काम करावं, त्याबाबत कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचं काम सुरू आहे। पण लवकरच कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाबरोबर कुत्रे पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण करणं आणि ती मोहीम त्या ठिकाणी राबवण्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर मोकाट जी गुरं आहे त्या गुरांचा जो बंदोबस्त आहे, त्याचा जो जनतेला उपद्रव होतोय त्याबाबतचा सुद्धा निर्णय करायचा आहे। म्हणजे याबाबत नगरपालिकेकडे तशा प्रकारची जी जागा म्हणजे गुरांसाठी जो कोंडवाडा आहे आणि कुत्र्यांसाठीचं जे शेल्टर आहे, ही दोन्ही त्या ठिकाणी उभारायची आहेत आणि म्हणून याच्यासाठी पूर्वी घोपुरी आश्रमामध्येच कोंडवाडा होता आणि त्या ठिकाणी मोकाट गुरांचा बंदोबस्त नगरपंचायतीच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं त्या ठिकाणी केला जायचा। आता आपण नव्यानं त्या ठिकाणी हा प्रस्ताव घोपुरी आश्रमांच्याकडे त्या ठिकाणी मांडलेला आहे। याबाबत मुंबरकर सर असतील, बाळू मेस्त्री असतील, विनायक सापळे असतील, यांच्याशी त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली आणि त्यांनी याला संमती दिलेली आहे। आपण घोपुरी आश्रममध्ये त्या ठिकाणी 2 जागा त्यांनी दाखवल्या आणि त्या 2 जागांमधली एक जागा त्या ठिकाणी आपण या सगळ्यासाठी म्हणजे मोकाट गुरांच्या कोंडवाड्यासाठी आणि भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या शेल्टरसाठी त्या ठिकाणी 2 पैकी एक जागा आपण ठरवलेली आहे। लवकरच तशा प्रकारचा पत्रव्यवहार हा घोपुरी आश्रमशी नगरपंचायतचा आपण त्या ठिकाणी करू। याच येणाऱ्या सभेमध्ये JBमध्ये हा विषयसुद्धा त्या ठिकाणी विषयपत्रिकेवर ठेवलेला आहे आणि त्यावेळी चर्चा करून त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ते शेल्टर आणि कोंडवाडा चालवायचा, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, कशा पद्धतीनं दंडात्मक कारवाई करावी आणि एकूणच हा जो काही कणकवली शहरामध्ये मोकाट गुरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा जो आहे बंदोबस्त करायचा आहे, तो उपद्रव जनतेला होतो, नागरिकांना होतो, या त्रासापासून कणकवली शहरवासी कसे मुक्त होतील हा एक प्रयत्न याच्यामधनं आहे। आणि मी खरं तर घोपुरी आश्रम आणि त्याचे जे सगळे सर्व आहेत, मुंबरकर सर असतील, बाळू मेस्त्री असतील, विनायक सापळे असतील, यांचं मनापासून मी त्या ठिकाणी आभार मानतो की नगरपंचायतीनं त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सांगितलं आणि त्यांनी लगेच तयारी दर्शवली
त्यांनी त्या ठिकाणी संमती दिलेली आहे आणि म्हणून त्यांचं कायमस्वरूपी ऋणी ही कणकवली नगरपंचायत त्यानिमित्तानं राहणार आहे आणि लवकरच याबाबतचे तशा प्रकारचे ठराव, तशा प्रकारचं एस्टिमेट, तशा प्रकारचे निवेदन काढून त्या ठिकाणी कोंडवाडा केला जाईल आणि कुत्र्यांचं शेल्टरसुद्धा या गोपुरी आश्रममध्ये त्या ठिकाणी उभं केलं जाईल.